की आम्ही तुमच्या सोबत आहे, मराठा आरक्षणाच्या सोबत आहे, मनोज जरांगे पाटलांच्या सोबत आहे। ते जे ज्या पक्षाला ज्या नेत्याला मानत असेल यांना आता एक ट्रेंड चालवायला लावायचा आहे। जे पक्षातले लोक आहे सपोर्ट मनोज जरांगे पाटील, सपोर्ट मराठा आरक्षण, तशा पोस्ट त्यांनी फेसबुक, इंस्टा, व्हॉट्सॲप याच्यावर टाकायच्या आहे। त्यांनी जर त्या पोस्ट टाकल्या तर ते आपले, नाही टाकल्या तर आपले नाही। कुठल्याही पक्षाला, कुठल्याही नेत्याला आणि कुठल्याही जातीला विरोध करू नका। मनोज जरांगे पाटील आपल्याला आरक्षण मिळवूनच देणार आहेत। त्यांनी कुठलाही दगड जरी दिला तर आपल्याला मान्य करायचं आहे। 14 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट जे इच्छुक उमेदवार असतील मराठा समाजातले, इथंच न्याय होत असतो। आज तुम्हाला 1500 रुपये देऊन मॅनेज करतील। शिवराय, मी सचिन हवळे पाटील। सध्या काही पक्षातले लोक यांना कळून चुकलेले आहे मनोज जरांगे पाटील यांची ताकद, तर ते आता दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे की आम्ही तुमच्या सोबत आहे, मराठा आरक्षणाच्या सोबत आहे, मनोज जरांगे पाटलांच्या सोबत आहे। आता त्यांना जर ओळखायचं असेल तर आपण फक्त एक करा, मराठीला भावनिक आहे, लगेच विश्वास ठेवते, तसं करू नका। ते जे ज्या पक्षाला, ज्या नेत्याला मानत असेल, ते जे आपल्यासोबत येत आहेत, त्या पक्षातले लोक, त्यांच्या विरोधात यांना आता एक ट्रेंड चालवायला लावायचा आहे। जे पक्षातले लोक आहे त्यांच्या नेत्याचा फोटो त्यांनी टाकायचा, खाली लिहायचं सपोर्ट मनोज जरांगे पाटील, सपोर्ट मराठा आरक्षण, आरक्षणाला विरोध करू नका असं त्यांच्या नेत्याला त्यांनी सांगायचं आहे। तशा पोस्ट त्यांनी फेसबुक, इंस्टा, व्हॉट्सॲप याच्यावर टाकायच्या आहे। त्यांनी जर त्या पोस्ट टाकल्या तर ते आपले, नाही टाकल्या तर आपले नाही। मराठी भावनिक आहे, लगेच विश्वास ठेवतात। आणि एक लक्षात घ्या, कुठल्याही पक्षाला, कुठल्याही नेत्याला आणि कुठल्याही जातीला विरोध करू नका। मराठा आरक्षण अंतिम टप्प्यात आलेलं आहे। मनोज जरांगे पाटील आपल्याला आरक्षण मिळवूनच देणार आहेत। फक्त त्या व्यक्तीच्या, सर्वसामान्य शेतकऱ्याच्या, कष्टकऱ्याच्या पोराच्या पाठीमागे आपल्याला राहण्याची वेळ आलेली आहे। कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका। राजकारणासाठी आंदोलन उभारलेलं नाही। तुम्हाला वाटत असेल प्रत्येकाला आपण आमदार व्हावं आणि आपल्याला उमेदवारीचं तिकीट भेटेल, आपण आंदोलन त्यासाठी उभारलेलं नाही। प्रत्येकाला वाटतं उभं राहायचं, पण मर्यादा असतील। मनोज जरांगे पाटील जे निर्णय घेतील तो सगळ्यांनी मान्य करायचा आहे। त्यांनी कुठलाही दगड जरी दिला तर आपल्याला मान्य करायचं आहे। आणि कुठल्या जाती धर्माला सोबत घ्यायचं हे मनोज जरांगे पाटील याची चाचपणी करत आहेत आणि उमेदवारांची पण ते चाचपणी करतील। सध्या ते 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। 14 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट जे इच्छुक उमेदवार असतील मराठा समाजातले त्यांच्यासाठी त्यांनी नियोजन केलेलं आहे। आणि 14 ते 20 तुम्ही केलेला आढावा आंतरवाली सराटी येथे घेऊन यायचा आहे, त्यांना द्यायचा आहे, मग ते ठरवतील। आणि 20 तारीख ते 27 तारीख इतर जाती धर्माचे जे बांधव असतील, जे आपल्यासोबत येऊ इच्छितात, त्यांच्यासोबत मनोज जरांगे पाटील चर्चा करतील आणि ठरवतील कुठला समाज आपल्यासोबत आहे, कुठला नाही, कुणाला उमेदवारी द्यायची, कुणाला नाही द्यायची। ती 29 ऑगस्टला ठरवतील की आपल्याला उमेदवार द्यायचे, पाडायचे का तटस्थ राहायचे। ही भूमिका मनोज जरांगे पाटील घेतील। सध्या मार्केटमध्ये काही बांडगुळं कुठल्या स्वतःच्या संघटना किंवा काही मोर्चा भिरच्याच्या नावाने सरकारला मॅनेज होऊ शकते की पूर्ण मोर्चा माझा, मी मराठा नेता, असं कोणीही नाही। मनोज जरांगे पाटील हे पण सेवक आहे, आपण पण सेवक आहे। मग पण मनोज जरांगे पाटील यांना आपण पुढं नेतृत्व करण्यासाठी सेवेचा मौका दिलेला आहे आणि आपण समाजाची सेवा करण्यासाठी आपणही सेवक बनून राहायचं आहे। कुणीही इथं आपल्या अंतिम टप्प्यात आलेला आणि आपला हातातोंडाशी आलेला घास हिसकवण्याचा प्रयत्न करू नका, अन्नात विष कालवण्याचं काम करू नका। येणाऱ्या 7 पिढ्या तुम्हाला माफ करणार नाही। इथंच न्याय होत असतो। आज तुम्हाला 1500 रुपये देऊन मॅनेज करतील, पण ते आयुष्यभर पुरणार नाही। तुमची येणारी पिढी तुम्हाला माफ करणार नाही। ती सांगल की आमचा आजा पंजा, आमचा बाप हा गद्दार होता। त्यामुळं समाजाच्या अन्नात विष घालू नका। ही शेवटची संधी आहे, आता नाही तर कधी नाही। न भूतो न भविष्यती इतका प्रचंड समाज हा पूर्ण ताकदीने आपला उभा राहिलेला आहे आणि आपल्यासोबत 18 पगड जातीचे समाज बांधव आहे। कुठली काळजी करायची नाही। हे 2-4 लोक येतील, जातीमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करतील, आपल्यामध्ये मतभेद करण्याचा प्रयत्न करतील, पैशाचं आमिष देतील, उमेदवारी तिकीटचं आमिष देतील। त्यासाठी आपला जन्म झालेला नाही। आपल्या पिढ्या बर्बाद झाल्या राजकारणापायी। तर लक्षात घ्या, राजकारण हे त्यांना लख लाभो। आपल्याला आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी आणि आपल्या समाजासाठी एकीचं दर्शन घडवायचं आहे। कुणीही विरोध करायचा नाही आणि कुणीही आजूबाजूला जायचं नाही। पूर्ण ताकदीने छातीचा कट करून मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभं राहायचं आहे। कारण
न भूतो ना भविष्यत इतकी प्रचंड प्रचंड समाज हा आणि लाखो पोरं हे नैराश्यात गेलेले आहे, शेकडो आत्महत्या झालेल्या आहेत. त्यामुळं त्यांचे जीव जर वाचवायचे असतील तर मनोज जरांगे पाटील यांनी जो लढा उभारलेला आहे त्यांच्या पाठीशी सगळ्यांनी उभं राहा. आणि जे पक्षाचे लोक आपल्या मागं फिरतेत ना आता त्यांना ओळखायचं असेल त्यांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्याचं फोटो टाकायचा आणि खाली लिहायचं मराठा आरक्षणाला विरोध करू नका. जर त्या नेत्याने विरोध केला तर त्याचा बंदोबस्त त्यांनीच करायचा, आपण करायचा नाही. कारण ते लोक आपल्याला दाखवतात की आम्ही तुमच्यासोबत आहे, आमचा पक्ष तुमच्यासोबत आहे. तर त्यांचा पक्ष सोबत आहे की नाही आहे, प्रत्येकाने त्यांनी ट्रेंड चालवायचा आहे आणि ही ओळखायची आपल्याला वेळ आलेली आहे. मराठे लगेच विश्वास ठेवते. आता डोळे उघडे ठेवून नीट बघा कोण निस्वार्थी माणूस आहे. मनोज जरांगे पाटील सारखा निस्वार्थी माणूस आपल्यासाठी लढतोय. आपण त्यांच्या पाठीशी उभं राहा. हे नेते आज आजी माजी खासदार असतील, हे माजी होत असते, माज उतरवत असतो समाज. म्हणजे माजच्या पुढं स आला फक्त समाज, आणि समाज कोणालाच माफ करत नसतो. त्यामुळं आज तुम्हाला सुखाचे दिवस भेटतील 1000-500 रुपयात, पण येणारे दिवस तुमच्या दुःखाचे राहतील. कारण समाज तुम्हाला उघड्यावर पाडल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं प्रत्येकाने हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. कारण मी मराठा समाजाचा सेवक आहे, मनोज जरांगे पाटील यांचा सेवक आहे. त्यामुळं आणि जे समर्थक असतील ते हा व्हिडिओ शेअर करतील आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवतील. कारण वेळोवेळी मनोज जरांगे पाटलाचे अपडेट देण्याचं मी काम करत असतो. तुर्तास थांबतो. जय शिवराय.